ब्रह्मदेवाने ह्या प्रत्येक सजीव वस्तूला आणि निर्जीव वस्तूला एक स्वधर्म नेमून दिला आहे. निर्जीव वस्तूचे स्वधर्म याचे उदाहरण द्यायचे असेल तर पाण्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवाहात राहणे, तहान भागवणे हा पाण्याचा स्वधर्म आहे. वायूचा स्वधर्म प्राण निर्माण करणे, दगडाचा स्वधर्म घरांची निर्मिती करण्यामध्ये मदत करणे, तोच स्वधर्म लाकडाचा देखील आहे, वृक्षाचा देखील आहे. वृक्षाचा स्वधर्म फुले निर्माण करणे, फळे निर्माण करणे, अशा विविध सजीव